नवमोध्याय. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरुनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोटी नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक क्षुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावुनी. यात्रेची गर्दी भारी. सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे. किती वर्णावे महिमा. तेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले. असो एशा नगरात शंकरराव प्रवेशित. आनंदमय झाले चित्त. समाधान वाटले. यात्रेसी झाली दाटी. कैशी होईल स्वामी भेटी. ही चिंता उपजली पोटी. मग उपाय योजला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवक सगळीक तिच्या हस्ते होत असे. स्वामी सेवा सगळीक तिच्या हस्ते होत असे. ती याची घेऊन गाठी. शंकरराव सांगती गोष्टी. करून द्याला स्वामी भेटी तरी उपकार होईल. व्याधी दूर व्हावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोह पूर्ण. आनंदिनी ती यायचे मन. मी म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी ती तुके कार्य जरी करीशी तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्य वचन आहे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तेथे तैसे करीती. बाई आनंदिली चित्ती. म्हणे मी प्रार्थने स्वामींप्रती कार्य आपुले करीन. मग एके दिवशी येती. बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन येती भाव चिंती विशेष. बाई स्वामींशी बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन परी पूर्व कर्मे लागून ब्रह्मसंबंधे पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदाने समर्थ म्हणून उठले. चालले गावाबाहेरी. आले शेख नूराच्या दर्ग्यावरी. शंकररावही बरोबर त्या स्थळी पातला. यवन स्मशान भूमीत आले येती राज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकुनी. सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करुणी ऐसी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावर उठली समर्थांची स्वारी. शेख नूरांच्या दर्ग्यावरी येऊन पुढे चालले. शंकररावाने त्या दिवशी खाना दिदल्ला फकीरांचे आणि शेख नूर दर्ग्यासी एक कफनी चढविले. मग काही दिवस लोटत स्वामी राज अज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालवावी. ते घ्यावे हो औषध. तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहला स्वामी राज वैद्य. व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुनी भावा. औषधी घेती शंकरराव. त्यासी आला अनुभव. 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधी सोडले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले स्वामी तासी म्हणजे अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार. त्याचे काय करावे महाराज अज्ञापिता. गावाबाहेर आहे मारुती. तेथे जुने गच्ची निश्चिती. मठ